मित्रांनो, महत्त्वाची अपडेट थेट उद्धव ठाकरे यांच्या गोटातून। मित्रांनो, ठाकरेंच्या शिवसेनेत तब्बल 62 नेत्यांचा जाहीर प्रवेश। सुप्रीम कोर्टातून उद्धव ठाकरे यांच्या बाजूने हालचाली वाढल्याच्या बरोबर महाराष्ट्रामध्ये राजकीय समीकरणं बदलण्यास झाली सुरुवात। सुप्रीम कोर्टामध्ये काल उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा विजय अगदी काही पावलावरती आलाय असे निदर्शनास आले असतानाच आता देशाच्या पातळीवरती आणि महाराष्ट्राच्या राजकीय पातळीवरती वेगवान घडामोडी घडण्यास सुरुवात झाली आहे। आणि या राजकीय घडामोडी शिंदे सेनेसाठी, त्यांच्या पक्षासाठी अतिशय धोकादायक ठरू शकतात। कारण गेल्या 4 वर्षांपासून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून अनेक नेत्यांचं पळून जाणं, गद्दारी करणं, बंडखोरी करणं आणि एकनाथ शिंदेंच्या गटात सामील होणं, ही प्रक्रिया गेल्या 4 वर्षापासून निरंतर एकनाथ शिंदेंनी राबवली होती। आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला खिळखिळं करण्याचे प्रयत्न शिंदेंनी राबवले होते। मात्र मित्रांनो, या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या अगोदरच आता घडामोडी सुरू होण्यास सुरुवात झाली असून आमदारांसह काही मंत्री देखील आपली नवीन राजकीय इनिंग खेळणार आहेत। तसा त्यांनी आदित्य ठाकरे आणि संजय राऊत यांच्याशी संपर्क करून आपली प्राथमिक पायरी पूर्ण केल्याची देखील चर्चा आहे। प्राथमिक चर्चेच्या दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या ग्रीन सिग्नल नंतरच या बड्या नेत्यांचा प्रवेश सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाच्या नंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रचंड मोठे प्रवेश आपल्याला बघायला मिळतील। मित्रांनो, या सगळ्या घडामोडींच्या मध्ये राज्याच्या राजकारणातून ही बातमी उद्धव ठाकरेंसाठी नक्कीच उत्साहवर्धक, नवसंजीवनी देणारी, पक्षाच्या दृष्टिकोनातून पुढे घेऊन जाणारी आणि ज्यांनी गद्दारी केली अशा नेत्यांच्या डोक्यात मित्रांनो हवा करणारी ही बातमी आहे। नेमके कोण आहेत ते बडे नेते, नेमके काय घडले पडद्याच्या मागे, कोण कोण करणार उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश, ती बातमी जाणून घेऊया। मित्रांनो, अलीकडेच शिवसेनेतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून 6 खासदारांनी बंडखोरी केली। मशाल चिन्हावरती आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नावावरती निवडून आल्याच्या नंतर झालेली ही गद्दारी या 6 खासदारांना आगामी काळात खूप महागात पडणार। कारण की त्यांच्याच मतदारसंघामध्ये त्यांचा पराभव आजच लिहिला गेला आहे असं खुद्द त्यांच्याच पक्षाचे काही नेते म्हणू लागलेत। त्यानंतर शेवटी झालेला सचिन अहिरांचा प्रवेश असेल, असे अनेक चेहरे आहेत जे उद्धव ठाकरेंच्या अगदी जवळ होते। मात्र ते जवळचे चेहरे हेरून एकनाथ शिंदे यांनी त्यांना आपल्या जवळ करण्याचा जो प्रयत्न केला आहे तो प्रयत्न केविलवाणा ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे। कारण हे तसंच आहे मित्रांनो, कारण महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये होणारा हा प्रवेश आगामी काळात शिंदे सेनेला खूप मोठ्या धक्क्यावरती धक्के देऊ शकतो। शिंदेंनी ज्या प्रकारे उद्धव ठाकरेंच्या जवळचे मोहरे आपल्यासोबत घेण्याचा प्रयत्न केला, तसेच एकनाथ शिंदेंच्या काही जवळचे मोहरे, मोजके चेहरे हे उद्धव ठाकरेंच्या गळाला शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या निकालाच्या नंतर, सुप्रीम कोर्टाच्या एकंदरीत पूर्ण सुनावणीच्या नंतर ही सगळी बाजू पलटण्याची सध्या सगळ्यात मोठी अपडेट समोर आली आहे। मित्रांनो, म्हणजे शिंदे सेनेतील बडे नेते उद्धव ठाकरेंच्या संपर्कात आहेत। त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्याचा मानस व्यक्त केला आहे। त्यामध्ये विद्यमान 10 आमदार आहेत, खासदार विद्यमान 3 आहेत, माजी आमदार, जिल्हा प्रमुखांसह संपर्क प्रमुख यासह बडे माजी जिल्हा प्रमुखसह माजी खासदार देखील यामध्ये आहेत असा निर्वाळा सध्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडून केला जातोय। याला ग्रीन सिग्नल उद्धव ठाकरेंच्या होकारानंतर मिळेल आणि सुप्रीम कोर्टाच्या निकालाच्या नंतर ही बाजू अशी पलटेल की सगळी शिंदेंची शिवसेना खाली होऊन पुन्हा उद्धव ठाकरेंच्या बाजूने फिरेल। अशा प्रकारचं वातावरण महाराष्ट्रामध्ये आगामी 15 दिवसामध्ये निर्माण होईल
असं कपिल सिब्बल आणि असीम सरोदे यांच्या कमेंटद्वारे सध्या समजते. त्यामुळे सुप्रीम कोर्टामध्ये आता सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश असणारे सूर्यकांत शर्मा हा निकाल कुणाच्या बाजूने पालटवणार याकडे मात्र महाराष्ट्राचं लक्ष लागले. धन्यवाद.